मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर श्री शिव नर्मदा महापुराण सुरू आहे। ज्यांना श्री शिव नर्मदा पुराण ऐकायचं असेल त्यांनी शालिनी भक्तिसागर चॅनल सर्च करा। तेथे छान शिवाच्या आणि सर्व तीर्थांच्या 60,000 तीर्थांचे वर्णन आणि त्यांच्या कथा सुरू आहेत। तर तुम्ही तिकडे त्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या चॅनलला भेट देऊन श्री शिव नर्मदा महापुराण ऐकण्याचे करावे। तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय करा, म्हणजे तुम्हाला वर्षभर धनलाभ होईल आणि तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल। तर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्ष सुरू होत आहे आणि नववर्षारंभ मानले जाते। ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती। अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात यांचा उल्लेख आलेला आहे। या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचालनाचे दायित्व सांभाळलेले होते। गुढीपाडवा वर्षभरातील 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त मानला जातो। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्ताचा मानला जातो। या दिवशी ध्वज उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो। या दिवशी एक वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात, नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात, कलशाला 5 गंधाच्या ओळी ओळून हार बांधतात, नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याच्या डाळ्या लिंबाचा पाला बांधतात। या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखाचं जावो अशी कामना करतात। तर आपल्याला या दिवशी हा एक उपाय नक्की करायचा आहे। तर कुठला उपाय तुम्हाला करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी? तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी एक पिवळा कपडा घ्यायचा आहे। त्या पिवळ्या कपड्यात थोडेसे गहू हे हिरे राहतात आणि गहू आपले 2-3 दाणे लॉकरमध्ये जिथे पैसे ठेवतो तिथे पण आपण ठेवले तरी पण गहू हे आपल्याला लक्ष्मी खेचण्याचे काम करतात। गव्हाने धनधान्याने गव्हाने अन्नपूर्णा माता प्रसन्न होते, धनाची देवी प्रसन्न होते आणि आपल्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहतो। म्हणून गहू हे पूजण्यात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी गव्हाची पूजा आपल्याला नक्की करायची। तर पिवळ्या कपड्यामध्ये गव्हाचे 108 दाणे तुम्ही गव्हाचे घेऊन घ्या, नाहीतर मुठ्ठीभर गहू घेऊन घ्या। त्यात थोडे जाड मीठ टाका, त्यात नागकेशर टाका, त्यात एक सुपारी टाका आणि एक हळकुंड लक्ष्मीची तांब्याची पावले टाका आणि ती पोटली करून तुम्ही तुमच्या किचनमध्ये पण तुम्ही लावू शकता ती पोटली, नाहीतर तुम्ही आपल्या घराच्या जिथे तुमचा मध्यभागी आहे, उतरता या चढता या तुमचा हॉलचा जिथे मध्यभाग आहे तिथे तुम्हाला ही पोटली छोटीशी बांधायची। याच्याने वर्षभर धनामध्ये वाढ होते। तुम्हाला या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सुद्धा सेवा करायची आहे आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे, म्हणजे सप्तशतीचे पारायण केल्याचे तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर तुम्हाला ही पोटली धनधान्याने भरून देईल। तर पिवळ्या कपड्यामध्ये थोडेसे गहू, थोडी जाड मीठ, नागकेशर, लघु नारळ लघु छोटंसं नारळ मिळालं तर ठीक, नाही तर एक हळकुंड आणि पावली अशी ही पोटली करून तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ टांगून द्यायचे। याच्याने वर्षभर घरामध्ये धनधान्याची बरकती राहते। तर दर गुढीपाडव्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायाने घरात लक्ष्मी खेचण्याचे काम करते आणि वर्षभर पैसा घरात नांदत राहतो। तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तर उपाय आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण गुढीपाडव्याच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कवड्यांचा उपाय करू शकतो। गुढीपाडव्याच्या दिवशी 11 किंवा 21 पांढऱ्या कवड्यांवर लाल वस्त्र गुंडाळून त्यात थोडे तांदूळ आणि हळद मिक्स करून लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवावे आणि 11 वेळा स्त्री सूक्त आणि 1 वेळा पुरुष सूक्त आणि विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र यांचा जप करावा आणि ती पोटली मग नंतर आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्यावी। याच्याने सुद्धा आपल्या घरात वर्षभर पैसा नांदतो। चैत्र नवरात्रीत हा उपाय केल्याने दुर्गा मातेचा सुद्धा आपल्यावर आशीर्वाद राहतो। तर चैत्र नवरात्रीला कुमारिकेला आणि अष्टमी नवमीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीला तसेच ज्येष्ठ महिलेला जर तुम्ही जेवू घातले तर यथाशक्ती जर दान केले तर दुर्गा मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि घरात धनधान्याची बरकती राहते। घरात लक्ष्मी मातेचे स्वागतासाठी तुम्ही आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे आणि लक्ष्मीचे पावलं काढावी, उंबरठ्याला दिवा धूप दीप करावा।
याच्याने सुद्धा माता लक्ष्मीचे आगमन राहते. आणि रस्त्यात जर चप्पल वगैरे काही असेल तर ती उचलून घ्यायची तुम्हाला, जेणेकरून माता लक्ष्मीला रस्ता मिळेल घरात येण्यासाठी. तर दरवाजात माता लक्ष्मीला जुते चप्पल बिलकुल आवडत नाही. तर तुम्ही ज्या वेळेस आपला उंबरठा सुशोभित करणार गुढीपाडव्याच्या दिवशी, तर रस्त्यातले जुते चप्पल उचलून घ्यावे. ही एक चूक बिलकुल करायची नाही आहे तुम्हाला, कारण की त्याच्याने माता लक्ष्मी नाराज होते. गुढीपाडव्याला नवीन वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तर या दिवशी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी वस्त्र, दागिने, सोन्याची वस्तू, चांदीची वस्तू तुम्ही छोटी मोठी नक्की खरेदी करा. याच्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते.